कामाची जादू नावाची जादू बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू दुसरी बाजू दुसरी बाजू दुसरी बाजू. मित्रमैत्रिणींनो, दुसरी बाजू या सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या आवडत्या अशा कार्यक्रमात तुमचं स्वागत. खूपदा असं होतं आपल्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये की आपल्याला व्हायचं असतं काहीतरी एक, आपण त्याकडे प्रवासही आपला चालू ठेवलेला असतो आणि अशा काही घटना घडतात किंवा आयुष्य अशा एका विशिष्ट वळणावर येतं की काही वेगळ्याच ठिकाणी आपण जाण्याची तयारी सुरू करतो आणि तिथेही यशस्वी होतो. अशाच एका कलावंताला आपण आज इथे बोलवलेलं आहे. माझ्यापेक्षा तो खूपच तरुण आहे. तो एक अतिशय चांगला नाट्यलेखक आहे. तो यशस्वी आहे का यशस्वी नाही हा अगदी वेगळा मुद्दा आहे, पण तो एक चांगला नाट्यलेखक आहे, अभ्यासू नाट्यलेखक आहे आणि म्हणूनच तो आत्ताची जी नाटककारांची पिढी आहे त्यातला माझा सगळ्यात आवडता असा लेखक आहे. या लेखकाला आपण आज पाहुणा म्हणून आपल्या भेटीला बोलवलेलं आहे. तुम्ही त्याला ओळखता, पण प्रत्यक्ष पाचारण करण्यापूर्वी आपण या उमद्या माणसाची ओळख करून घेऊया एका चित्रफितीतून. आपल्या चतुरस्त्र लेखणीमुळे नाटक आणि चित्रपट क्षेत्रात लोकप्रिय असलेलं नाव म्हणजे लेखक शेखर ढवळीकर. वडिलांचं प्रगाढ वाचन आणि घरी असलेल्या ग्रंथसंग्रहामुळे लहानपणीच शेखरना वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. इंजिनिअरिंगचं पूर्ण शिक्षण घेऊनही त्यांना त्यात रस वाटेना. एका मित्रामुळे नाटकाशी संबंध आल्यावर त्यांना नाटकाविषयी विशेष कुतूहल निर्माण झालं आणि पुढे त्यांच्याकडून एकापेक्षा एक दर्जेदार नाटकं साकारली गेली. प्रशांत दामले यासारख्या बहुरंगी अभिनेत्याला घेऊन त्यांनी बहुरूपी नाटक केलं, तर निखळ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले यासारख्या लिव्हिंग लिजंडना घेऊन नकळतच सारे घडले साकारलं. त्यांच्या या सरस कलाकृतींना प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. सावधान, शुभमंगल यासारखे नाजूक विषयावर भाष्य करणारं नाटक असो किंवा निव्वळ मनोरंजन करणारं रिमोट कंट्रोल, शेखरची नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत गेली आणि लोकप्रिय होत गेली. सुयोग, अष्टविनायक यासारख्या दर्जेदार नाट्यनिर्मिती करणाऱ्या नाट्यसंस्थांनी त्यांची नाटकं सादर केली. परदेशातही या नाटकांना भरभरून दाद मिळाली. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. ढवळीकर यांनी विक्रम गोखले आणि रीमा लागू या दिग्गज कलाकारांना पहिल्यांदा रंगभूमीवर एकत्र आणणारं के दिल अभी भरा नहीं हे नाटक लिहून आसू आणि हसू यांचं उत्तम मिश्रण साकारलं. त्यांनी लिहिलेल्या शुभमंगल, सावधान, जबरदस्त या चित्रपटांनाही उत्तम यश मिळालं. त्यांची कथा असलेला फरारी की सवारी या हिंदी चित्रपटाचे प्रेक्षक समीक्षकांनीही कौतुक केलं. नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना कानेटकरांचा उत्तराधिकारी म्हणूनही संबोधलं. अशा या नाटककाराची पाहूया दुसरी बाजू. तर स्वागत करूया शेखर ढवळीकर यांचं. शेखर, तुझा जन्म, शिक्षण वगैरे सगळंच पुण्यामध्ये? सगळं अगदी अस्सल पुणेरी ज्याला म्हणता येईल, म्हणजे मायासारखा. अगदी. तर सुरुवात करूया. तुझ्या जन्मापासून तुझं बालपण, आई वडील, तू सुरुवात कर तुला कळायला लागल्यापासून. जन्म पुण्यातलाच, आपण आत्ता म्हणलं तसं. माझे वडील हे भारतातलेच नव्हे तर जगातले एक फार मोठे आर्किओलॉजिस्ट, पुरातत्वशास्त्रज्ञ. हो, म्हणजे त्यांना पद्मश्रीपासून सगळे सन्मान मिळालेले आहेत. 2 मोठ्या बहिणी. आणि वडिलांचा विषय जरी असा थोडासा वेगळा असला पुरातत्वशास्त्रासारखा, तरी देखील त्यांना वाचनाची प्रचंड आवड आजही, म्हणजे वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा. त्यामुळे घरामध्ये पुस्तकं भरपूर. त्या निमित्ताने वाङ्मयीन विषय घरामध्ये साहजिकपणे थोडेसे बोलले जात असत. फार चर्चा होत नव्हती, कारण तसं जुन्या पद्धतीच्या स्ट्रिक्ट, वडील म्हणजे काहीतरी स्ट्रिक्ट असं एक व्यक्तिमत्व आणि ज्यांना आपण घाबरलंच पाहिजे अशी वडिलांची आणि मुलांची दोघांची धारणा
त्याच्याशी अगदी सुसंगत असं ते वातावरण होतं. अच्छा. अगदी अगदी. आता जरी मी नाटकं लिहितो तरी देखील माझ्या घरामध्ये नाटकाचं वातावरण अजिबात नव्हतं. म्हणजे कामाशी तर संपर्क नव्हता हा वेगळाच विषय, कुणी नाटक पाहिलेलं देखील नाही. मात्र माझे वडील सिनेमाचे अतिशय शौकीन. अच्छा. आणि आम्ही 2 मोठ्या बहिणी, आई वडील 5 जण, आम्ही अनेक सिनेमांना एकत्र जात असू आणि घरामध्ये स्टारडस्ट फिल्मफेअर देखील येत असत. अच्छा. त्यामुळे अशी काही नट्यांची चित्र पाहू नयेत वगैरे असं काही घरामध्ये वातावरण नव्हतं. परंतु या सगळ्याचा एक कुठे त्यावेळेला कळत नव्हतं, हे अर्थातच ते कळण्याचं ते वयही नव्हतं, पण या सगळ्याचा एक परिणाम असतो हे आता जरा वय वाढल्यावर हळूहळू लक्षात यायला लागलं. सुदैवाने मी ज्या शाळेमध्ये गेलो, पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय नुमवीमध्ये. तू नुमवीचा? मी नुमवीचा विद्यार्थी. तिथे मला फार चांगले शिक्षक मराठीचे लाभले, एक सुद तांबे नावाचे. आणि मी त्यांच्या 10वीला जसं जरा थोडासा 12 विद्यार्थी असल्यामुळे जास्त मार्क्स मिळवण्यासाठी सगळ्या विषयात तयारी करून घ्यायची म्हणून मी मराठीला देखील त्यांच्या क्लासला जात असे. अच्छा. आणि तो क्लास थोड्याशा वेगळ्या स्वरूपाचा असा होता की तिथे ते आमच्याकडून भरपूर लेखन करून घ्यायचे. त्यावेळेला इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स भारतात आले होते आणि एका प्रख्यात अभिनेत्रीने त्यावेळेला जाहीर समारंभात त्यांचं चुंबन घेतलं होतं. हा किस्सा खूप गाजला होता. तर त्यांनी मला अशी असाइनमेंट दिली होती की तू ती अभिनेत्री आहेस अशी कल्पना कर आणि प्रिन्स चार्ल्स निघून गेल्यावर इथं किती गदारोळ माजलाय हे तू त्याला कसं कळवशील. तर तू अभिनेत्री आहेस असं कल्पून एक पत्र पाठव प्रिन्स चार्ल्सला. अशा स्वरूपाच्या विचित्र असाइनमेंट्स ते देत असत. हे पण हे फार अवघड आणि महत्वाचं आहे. हो हो हो. आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली असेल परंतु शालेय अभ्यासक्रमाच्या मध्येच असणाऱ्या धड्यांच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची एक सवय कुठेतरी तयार व्हायला लागली. पु ल देशपांड्यांचा एक फार छान किस्सा आहे की ते एका शाळेमध्ये व्हिजिट द्यायला आले आणि त्यांनी मुलांना विचारलं की तुम्हाला काय काय आहे अभ्यासक्रमात. मुलांनी नेहमीप्रमाणे सांगितलं ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे, केशवसूत, मर्ढेकर, करंदीकर वगैरे वगैरे. तर म्हणले ज्ञानेश्वरांचं काय काय आहे. तर मुलं म्हणाली 5 मार्काचा ज्ञानेश्वर आहे. आता पुलंना खरं तर विचारायचं होतं मी किती मार्काला आहे. आता ज्ञानेश्वरच ते म्हणले जिथं 5 मार्काला आहे तिथं मी काय मार्कांना असणार. तर ते शालेय शिक्षणात जे थोडंसं होतं की त्याला एक मार्कांची लेबल लावून तेवढाच अभ्यास केला जातो, त्याच्या पुढे जाऊन या सगळ्याचा आनंद घेऊन झापडं काढून टाकणे. त्यामुळे मला मराठीत 10वीत फार मार्क पडले नाहीत. म्हणजे तांबे सरांच्याकडे एवढं सगळं करून, परंतु भाषेची गोडी लागणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहायला लागल्यानंतर कसा विचार करावा लागतो आणि आपल्याला ते थोडंसं जमतंय हे म्हटल्यानंतर जो आनंद होतो आणि थोडासा लिखाणाचा कॉन्फिडन्स येतो, हे मात्र तिथे निश्चित झालं. साध्या साध्या गोष्टी सुद्धा सांगताना, घरातली एखादी छोटीशी घडलेली घटना सांगताना माझ्या आईला ती अतिशय नाट्यमयरीत्या सांगता येते. अच्छा. त्याच्यामध्ये तिच्या अनेक जुन्या म्हणी, वाक्प्रचार, एखादी छोटीशी कथा, एखादा छोटासा दृष्टांत किंवा माझ्या आजीच्या वडिलांच्या बोलण्यातून येणारं कुठेतरी संत वाङ्मयातली एखादी ओवी, एखादा अभंग किंवा जुन्या काळातल्या विशेषतः ज्या काही कथा प्रचलित झालेल्या आहेत, ह्या सगळ्याचा वापर करून ते रंगवून कसं सांगायचं याची एक हातोटी या सगळ्या लोकांना आहे. आणि मला आता अनेकदा असं वाटतं, म्हणजे मला नाटक किंवा चित्रपट लिहिताना, डायलॉग्स लिहिताना मला असं कळतं की अरे हा स्वर तो आहे बरं का. वडील लेखन करायचे म्हणजे काय करायचे? वडिलांची पुस्तकं ही बेसिकली त्यांच्या विषयाला वाहिलेली. अच्छा. आणि ती मूलतः इंग्रजी आणि मराठीमध्ये आहेत. त्यांच्या नावावर भरपूर शोधनिबंध आणि अशा स्वरूपाचं खूपच लिखाण आहे. ती जगभराच्या करता प्रसिद्ध हो, म्हणजे त्यांची काही पुस्तकं तर ऑक्सफर्ड, केम्ब्रिज सारख्या विद्यापीठात अगदी टेक्स्टबुक सारखी सुद्धा वापरली जातात. आणि मराठीत अलीकडे त्यांनी पुरातत्वशास्त्र हा विषय लोकप्रिय होण्याकरता काही पुस्तकं आवर्जून लिहिली की जे काही सर्वसामान्य माणसांच्या आवडीचे विषय आहेत, की आर्यांचं मूळ स्थान कुठलं किंवा महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा असं आपण म्हणतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यासमोर शिवाजी पेशवाई एवढाच भाग असतो. पण 5-7 हजार वर्षाच्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आणि संपूर्ण उत्खननातून त्याच्याबद्दल काय माहिती मिळते, अशा पद्धतीची पुस्तकं, त्याचं लिखाण त्यांनी अलीकडच्या काळात पुष्कळ केलेलं आहे. बरं बरं. म्हणजे जबरदस्त अभ्यासू वृत्ती, नॉट ऑफ ओनली वन पर्सन बट द होल फॅमिली. हो, असं मी म्हणेन.
तुझी बहीण गणितामध्ये हो, दुसरी बहीण माझी स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स या विषयात तिने PhD वगैरे केलेली आहे. आणि घरामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं की तुम्हाला 10वीत खूप चांगले मार्क मिळाले त्यामुळे तुम्ही आता इंजिनिअरिंग नाही तर मेडिकल, असं काही नव्हतं. तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे आता माझ्या दोन्ही बहिणींना भरपूर मार्क्स असूनही मोठी बहीण इंग्लिश लिटरेचरकडे गेली, दुसरी बहीण मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्सकडे गेली. तसा मोकळेपणा त्या अर्थाने घरात होताच. आणि दुसरं, माझे वडील डेक्कन कॉलेजला होते पुण्याच्या. तिथे त्यावेळेला पुणे विद्यापीठाचा समाजशास्त्र विभाग हा डेक्कन कॉलेजमध्ये भरत असे इमारतीत त्यांच्या. त्यामुळे विद्याधर पुंडलिकांसारखे लेखक जे तिथे प्राध्यापक होते, किंवा इरावतीबाई कर्वे ह्या डेक्कन कॉलेजमध्ये होत्या. आणि हे सगळे जे अवांतर विषय संशोधनाशी निगडीत होते त्याच्यातून वडिलांचा अनेक मंडळींशी तसा परिचय होता. म्हणजे राचिम ढेऱ्यांच्या सारखे संशोधक लेखक हे अगदी आजही रोजच्या संपर्कात असल्या इतका त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळं मी माणसं सर्वस्व सोडून एखाद्या विषयाला वाहून घेतात म्हणजे काय, ती किती डेडिकेशननी अभ्यास करतात म्हणजे काय, हे मी जरी ते करू शकलो नाही पण तरी ते मी पाहिलेलं आहे. इंजिनिअरिंगला जायचं हा विचार तुझा स्वतःचा की आई वडिलांचा होता? नाही, विचार संपूर्णपणे माझा. अच्छा. आणि त्याच्या मागे काहीही लॉजिक नव्हतं. म्हणजे खरं सांगायचं तर त्यावेळेला मी इतका, आज ते कळतं की ती अवस्था कन्फ्युजनची होती. असा काही निर्णय नव्हता. ज्या ग्रुपमध्ये मी वावरत होतो सगळीच हुशार मुलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जातात, आपल्याला मार्क्स बरे आहेत तर ती तिकडे जातात, तिकडे आपण जायचं. अच्छा. आणि ते मी फार विचाराने ठरवलं नव्हतं. अच्छा. हे गेल्यानंतर फार लवकर माझ्या लक्षात आलं की आपली निवड चुकलेली आहे आणि यात काही आपण रमत नाही आहोत. हे अच्छा, रमत नाही. हा, रमत नाही आहोत. म्हणजे मला कधीही ते आवडलं नाही. व्हॉट ब्रँच यू वर? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतो. अच्छा. पण मला ते कधीही आवडलं नाही. मी कधीही मनापासून त्यात रस घेऊ शकलो नाही. आणि त्यामुळे मी ह्यात काही फार करू शकेन असंही मला त्यावेळेला कधी वाटायचं नाही. बट स्टील यू कम्प्लिटेड. हा, म्हणजे ते आता कसं आहे, एकदा माणूस आत गेला की तो बाहेर पडतो, तितकंच ते होतं. अजिबात मी त्यात कम्फर्टेबल नव्हतो. पण एक बरं झालं की इंजिनिअरिंग कॉलेजातच मला नाटक भेटलं, त्यामुळे काय करायचं हा गुंता सुटला. तुझी डिग्री झाल्यानंतर तुझ्या लेखनाला सुरुवात झाली असं मी समजतो. हो हो हो. तर त्याबद्दल बोलण्यापूर्वी एक छोटीशी आपण शेखर विश्रांती घेऊया. मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती घेऊया. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा. अतिशय हुशार अशा माणसाबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो. तो आहे की नाही हुशार हे तुम्हाला कळेलच लवकर. पण तोपर्यंत जाऊ नका कुठे, बघत राहा दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा, तर शेखर, इंजिनिअरिंगची डिग्री झाल्यानंतर मग तुला असं वाटायला लागलं की आपण लेखन करावं? तांबे सरांच्या क्लास नंतर मला लेखन करावं असं काही वाटत नव्हतं. कारण खरं सांगायचं तर मी इतका कन्फ्यूज होतो त्यावेळेला की मला काय असं काही फारसं समजत नव्हतं की लेखन करायचं म्हणजे तरी नेमकं काय करायचं. फक्त एक झालं की बरोबरीचे मित्र होते काही, आणि मी घरच्या वातावरणामुळे सिनेमाचा जसा मला प्रचंड नाद होता, तर आमच्या ग्रुपमध्ये माझा एक अगदी जवळचा मित्र होता जयंत कुलकर्णी नावाचा. बरं. आणि तो, त्याच्या घरी सिनेमा पाहण्याला अतिशय विरोध होता, थोडंसं स्ट्रिक्ट वातावरणामुळे. आणि मात्र तो नाटकं भरपूर पाहायचा. अच्छा. आणि तो आम्हाला नेहमी म्हणायचा की मी तुमच्या बरोबर सिनेमांना येतो, तुम्ही नाटक कधीच बघत नाही. कारण मी तोपर्यंत एकही नाटक बघितलेलं नव्हतं. बरं. बघितलेलं सुद्धा नव्हतं. म्हणजे करण्याचं तर गोष्टच सोडा. डिग्री मिळवेपर्यंत नाही, हे मी साधारण 11वी-12वी मधलं सांगतो. ठीक. आणि एक दिवस त्यांनी फारच आग्रह केला की नाही, आज तुम्ही नाटकाला यायलाच पाहिजे. आणि मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगतो, मला अजूनही आठवते, फर्ग्युसन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आम्ही वर्तमानपत्र उघडलं जाहिराती बघायला. आणि तिथे अनेक फेमस नाटकांच्या जाहिराती होत्या, ज्याच्यात विक्रम गोखले काम करत होते, भक्ती बर्वे काम करत होत्या. तर तो म्हणाला, बाबा आपण यांची नाटकं बघूयात. बरं, आम्हाला ही नावच त्या वेळेला माहीत नव्हती, कारण आमचा नाटकाशी संबंधच नव्हता. आम्ही म्हणलो, बाबा कोण भक्ती बर्वे, विक्रम गोखले, आम्ही काय ओळखत नाही, आम्ही सिनेमाला जाणारी लोक आहोत. जर आता नाटक बघायचंच असेल तर तिथे एका नाटकावर दिसलं, साहित्य सम्राट आचार्य आत्रे लिखित मोरूची मावशी. तर म्हणलं, वाचनामुळे आम्हाला आत्रे माहिती आहे, आपण आत्र्यांचं नाटक बघायला जाऊ. तो माझ्यासाठीचा पहिला मोठा टर्निंग पॉइंट होता. म्हणजे ते नाटक मी पाहिलं
आणि नाटक ही काय जादू आहे हे त्या दिवशी मला कळालं. आणि तिथपासून आजपर्यंत मी लिहिलं किती काय वगैरे हा सगळा विषय वेगळा, पण मी वेड्यासारखी नाटकं पाहतो हे मात्र सत्य आहे. तेव्हापासून मला नाटक पाहण्याचा आणि त्याचा जो काही नाद लागला, म्हणजे जुन्या काळामध्ये ज्यांनी नटांनी खाजगी पत्र लिहिलेली आहेत काही, त्याच्यामध्ये एक फार गमतीशीर उल्लेख आहे की जुन्या काळातल्या नाटक कंपन्यांमध्ये नाटकाच्या वेळाला अण्णा किर्लोस्कराची भुकटी म्हणत असत. आणि पुढे अर्थात नाटक लिहायचं असं काही कधी माझ्या डोक्यात नव्हतं. माझा एक मित्र होता गगनविहारी बोराटे म्हणून, हो, मला तो माहिती आहे. पुरुषोत्तम मध्ये अतिशय त्याचं नाव गाजलेलं होतं आणि त्याला एका विषयावर नाटक लिहून हवं होतं. तो अनेक लेखकांशी बोलला होता, परंतु ते काही त्यांच्या ज्यानी होत नव्हतं किंवा त्याच्या मनासारखं होत नव्हतं. आणि हे तो मला रोज मित्र म्हणून सांगत होता. आणि मला का माहिती नाही, पण मी एक दिवस त्याला म्हणालो की मी ह्याच्यावर नाटक लिहून बघू का. बर. तो म्हणाला कर ट्राय, काही हरकत नाही. आणि मी ते नाटक लिहिलं, जे माझं पहिलं व्यावसायिक नाटक, सावर रे म्हणून. आम्ही आमच्याच मनाने कास्टिंग ठरवलं की आपल्या नाटकाला योग्य लोक कोण आहेत, कारण आपण नाटकं त्यावेळेला बघितली खूप होती. तर आम्हाला असं वाटलं की या नाटकातल्या प्रमुख भूमिकेसाठी स्वाती चिटणीस आणि मोहन आगाशे हे योग्य कलाकार आहेत. त्यांचे नंबर मिळवले. स्वाती चिटणीसांना फोन केला. त्यांनी सांगितलं घरी ये, वाचन कर. वाचलं. त्यांनी सांगितलं मला नाटक आवडलं, मी करते. इथपासून एक कॉन्फिडन्स यायला सुरुवात झाली. गुड. आणि दुसरं चांगलं काय झालं की आपण कुठलीही बॅकग्राऊंड नसताना, कॉन्टॅक्ट नसताना, काहीही पार्श्वभूमी नसताना अनेक मोठमोठे कलाकार आपल्याला अतिशय सन्मानाने वागवतात. आणि त्यामुळं नाटक हे एक चांगलं क्षेत्र आहे अशी माझी धारणा निर्माण झाली. त्यानंतर मी मोहन आगाशांच्याकडे गेलो. मोहन आगाशांनी मला सांगितलं अमुक तारखेला मला संहिता आणून दे, तू 2 दिवसांनी मला भेटायला ये. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं माझी संहिता वाचून झालेली आहे, मला नाटक आवडलंय, मी करतोय. व्हेरी गुड. पुढच्या नाटकाच्या वेळेला तुम्हाला भेटलो, तुमच्याकडूनही मला अशाच स्वरूपाचा अनुभव आला. तो वेगळाच आहे तो हो. किस्सा. तर त्यामुळे इतकी मोठी माणसं ज्या वेळेला आपल्याला इतक्या प्रेमाने, इतक्या आदराने, आणि कुठेही आपलं नवशिकेपण असल्यामुळे आपल्याला बघू ये उद्या, काय सांगता येत नाही, मी आत्ता फार बिझी आहे, असं काहीही कोणी मला सांगितलं नाही. त्यामुळं माझा या क्षेत्रातला जो प्रवेश झाला ना, तेव्हापासून माझा या क्षेत्राच्या चांगुलपणावर फार मोठा विश्वास आहे. तुझं बोलणं हे फार मुद्देसूद आणि लॉजिक भरपूर असलेलं असतं, अभ्यासपूर्ण असतं. आणि म्हणून तुझ्याबरोबर गप्पा मारायला माझ्यासारख्याला खूप आनंद मिळतो. तुझ्यातली ही जी वक्तृत्वाची एक झलक आहे ही कशी काय निर्माण झाली? वक्तृत्व कसं काय तू खरं सांगायचं ना तर आमच्या कुटुंबामध्ये ते जेनेटिकली ब्लेस्ड आहे. अच्छा. म्हणजे माझे वडील उत्कृष्ट वक्ते आहेत. अच्छा. माझ्या दोन्ही बहिणी, माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीच्या नावावर तर महाराष्ट्रातलं बहुधा रेकॉर्ड असावं, तिने महाराष्ट्रातल्या सर्व वक्तृत्व आणि वादस्पर्धांमध्ये तिला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळालेला आहे. अरे वा. आणि मी कॉलेजमध्ये असताना हे, घरामध्ये शाळेत कॉलेजला असताना हे बघत होतो. आणि एक सिबलिंग रायव्हलरी असते ना, तिथे कुठेतरी आपल्याला, कारण नॅचरली काय व्हायचं, नातेवाईकात तिचा दबदबा, घरी आल्यानंतर ती कुठेतरी एखादी ट्रॉफी ठेवलेली त्याच्यावरच चर्चा, आणि आपल्याला कोणीच विचारत नाही, असाही एक भाग त्याच्यामध्ये होता. त्यामुळे मी इंजिनिअरिंगला आल्यानंतर मी वादस्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवलं. बर. अगदी मनापासून कबूल करतो की ते कुठेतरी ना याला हिलाही दाखवतो जरा आता मी पण काय आहे, असा एक तो थोडासा भाग होता. त्यामुळे मी घरी कुणाला सांगितलं नव्हतं की मी स्पर्धेत भाग घेणार आहे. पण कसं कोण जाणे, माझ्या मोठ्या बहिणीला ते कळलं होतं. बर. आणि त्या स्पर्धेत जेव्हा माझं भाषण होतं त्याला ती आली होती. बर. ती लांब मागे उभी होती. तिने कधीही मला जाणवू दिलं नाही माझ्या भाषणात की मी तिथे आलेली आहे. नंतर ती परस्पर निघून घरी आली. मला त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं, 2-3 पारितोषिक मिळालं असेल, कारण मला डिस्टिंक्टली आठवत आहे आत्ता माझ्याच पिढीचा जो अतिशय आघाडीचा नाटककार आहे अभिराम भडकमकर, त्याला त्यात पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं त्या स्पर्धेत. आणि तिथपासून एक नक्की झालं की वक्तृत्वानी मला एक कॉन्फिडन्स आला आयुष्यात की आपण लोकांना आपलं म्हणणं ऐकवू शकतो, ऐकायला लावू शकतो. तुम्ही 4 बोलूच न शकणाऱ्या किंवा कसं तरी कुठेतरी अघळपघळ बोलणाऱ्यांमध्ये पहिलं येणं वेगळं, आणि स्पर्धात्मक वक्तृत्वामध्ये तुम्ही बाजी मारणं
याकरता काय केलं पाहिजे वक्तृत्व आपलंसं करण्याकरता, हे तुझ्या दृष्टीने काय असेल? नाही, मला स्वतःला म्हणजे विषयाचा अभ्यास हो हो हा फार महत्वाचा नक्कीच. आहे. नाही, विषयाचा अभ्यास हा तर त्याचा अगदी पायाभूतच विचार आहे. तो अशा अर्थाने की विषयाचा जितका कॉन्फिडन्स येतो ना, तोच तुम्हाला स्टेजवर मदत करत असतो. अनेकदा फड मारणारं वक्तृत्व नावाची जी काही एक कला आहे, जी बऱ्याच मंडळींना साध्य असते, की ते कुठल्याही विषयावर, म्हणजे विज्ञान, शाप की वरदान यातली कुठलीही बाजू घेऊन जी बोलू शकणारी मंडळी असतात आणि जी प्रामुख्याने आत्ताच्या काळात आपल्याला टेलिव्हिजनवरच्या विशिष्ट टॉक शोमध्ये पुन्हा पुन्हा दिसत असतात, ते वेगळ्या पद्धतीचं वक्तृत्व आहे. परंतु विषयाचा अभ्यास असणं, आपलं म्हणणं एका कुठल्या चौकटीत आपण मांडणार आहोत त्याची एक तयारी असणं, आणि त्या सगळ्याला मला असं वाटतं संस्कृत सौंदर्यशास्त्रामध्ये उपस्थिती नावाचा एक गुण सांगितला जातो, की ज्याचं परमोच्च उदाहरण म्हणजे आचार्य आत्रे आणि पु ल देशपांडे होते, की त्या क्षणाला एखादी गोष्ट आठवणं. म्हणजे सामान्य माणसांना सुद्धा अनेक गोष्टी आठवतात, पण त्या नंतर आठवतात. की तुम्ही आणि मी आत्ता बोलतोय आणि घरी गेल्यावर जर मला असं वाटलं की अरे हे मी सांगायला पाहिजे होतं गोखल्यांशी बोलताना, तर त्याचा काही उपयोग नसतो. ते त्या 1 तासामध्येच त्या बोलण्याच्या ओघात ते आठवणं. तर हे मला वाटतं फार हे गुण आवश्यक आहेत, की विषयाच्या पूर्वतयारीने तुम्हाला येणारा कॉन्फिडन्स, आपल्या समोर कुठला श्रोता बसला आहे. म्हणजे मला जर निवडणुकीसाठी भाषण करायचं असेल शिवाजी पार्कवर, तर ते भाषण निराळं आहे. आणि एखाद्या काय म्हणूयात सेमिनारमध्ये जिथे सगळे स्कॉलर्स आहेत, तिथे जर बोलायचं असेल तर ते भाषण निराळं आहे. म्हणजे आपण कुणासाठी ते बोलतो आहोत. आणि मी म्हटलं तसं अवांतर मग जे गुण आहेत त्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा गुण जो वाटतो तो उपस्थिती हा आहे, की समर्पकपणे त्या क्षणी ते उदाहरण सापडणं, एखादी आठवण सापडणं, एखादं कोटेशन आपल्याला त्या क्षणी आठवणं, हे सगळे गुण आवश्यक आहेत असं मला फार वाटतं. आज तुला जेव्हा बोलायला सांगतो आम्ही एरवी, म्हणजे आपल्या ज्या चर्चा चालतात त्यावेळी सुद्धा तुझं बोलणं हे मनपूर्वक, शांतपणे आणि पोझिंग न करता ऐकणारे नट्या मी पाहिलेले आहेत. तर याकरता जो कॉन्फिडन्स आहे तो मिळवण्याकरता तू एरवी, बिकॉज यू डोंट नो की आता आज हा विषय निघणार आहे किंवा अशी चर्चा होणार आहे, मग त्यावेळेला तू जे करतोस ते त्यावेळेला काय करतोस की तुला त्या कारण मला आत्तापर्यंत आठवलेलं आहे, मला माहिती आहे की कोणीही जेव्हा आपण मगाशी बोलताना बोललो की आर्ग्युमेंटमध्ये आणि डिस्कशनमध्ये फरक आहे, तर तू डिस्कशनच्या रूपाने ते घेतोस, ह्याचं गमक काय आहे? हा, नाही, मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे ना, आपण डेमोक्रेसी वगैरे मोठमोठे शब्द वापरतो, पण ती गोष्ट फार रेअर आहे. माझ्या युक्तिवादातला एखादा मुद्दा सपशेल चुकीचा असू शकतो. तुम्ही एखाद्या विषयात जरी माझ्या विरोधी बोलत असलात तरी त्याच्यातला एखादा मुद्दा अतिशय बिनचूक असू शकतो. या गृहीतकावरच चर्चा व्हायला पाहिजे. मी म्हणतो ते जर वेदवाक्य आहे असंच जर माझं मत असेल तर चर्चा करण्याची आवश्यकता देखील संपते. किंवा जसं जर तुम्हालाही वाटत असेल. आणि बहुसंख्य वेळेला होतं काय, माझा मुद्दा एखादा तुम्हाला पटवणं, ह्याच्यात मला नेहमी असं वाटतं की मुद्द्यापेक्षा व्यक्तिमत्व प्रभावी व्हायला लागतं. मी अनेकदा बघतो सांगताना माणसानं मी कसा हुशार आहे, माझं किती वाचन आहे, मी कशी पटापटा कोटेशन सांगू शकतो, मी तुझ्यापेक्षा कसा तर्कशुद्ध युक्तिवाद करू शकतो, याचं प्रदर्शन मांडण्याकडे आपला स्वाभाविक कल जायला. आणि मग काय होतं, मुद्दा बाजूला पडतो आणि व्यक्तिमत्व प्रभावी व्हायला लागतं. तर मला असं वाटतं की असं असू नये. मुद्दा कुणाचा का असे ना, तो समोरच्याला पटलाय हे महत्वाचं आहे ना. तर आणि मी काय, माझा मुद्दा एखाद्याला पटला किंवा पटला नाही तर तो काय मला जय किंवा पराजय वाटत नाही. उलट मला असं वाटतं की इतक्या विविध मतमतांतरांची माणसं आहेत, हीच जगण्यातली मौज आहे. सगळे जर एकाच मताचे झाले तर किती बोर होईल सगळं, शेणाचे गोळेच. तर त्यामुळं ह्या बेसिक सहिष्णुतेवरच ते सगळं आहे असं मला वाटतं. पुढच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया पुन्हा एकदा. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेतोय. पाहत रहा दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. शेखर ढवळीकर यांच्याबरोबरच्या गप्पा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत.
गप्पा गोष्टी चालू आहेत शेखर ढवळीकर यांच्याबरोबर. शेखर, इथपर्यंत तर सर्व बाजू, तुझ्या सर्व विचार तुझे कळले. मला खूप बरं वाटतंय तुझ्याशी चर्चा करताना. तुला तुझं पहिलं नाटक सावर रे ह्याला जो प्रतिसाद मिळाला, तर तो प्रतिसाद काय मिळाला असेल याबद्दल मी कल्पना करू शकतो. 2 उत्तम नट तुला मिळाले आणि तुझं नाटकही चांगलं होतं. ते मला वाटतं लताबाईंनी केलं होतं. हो, लता नार्वेकरांनी त्याची निर्मिती केली होती. तर हे नाटक कसं घडलं जरा सांगशील तर बरं होईल. नाही, तो म्हणजे कलाकारांबद्दल, निर्मात्यांबद्दल, सगळ्यांबद्दल, सहकार्याबद्दल म्हण, चर्चेबद्दल म्हण, कसं. हो, 2 प्रमुख कलाकारांबद्दल तर मी सांगितलंच, पण मी गमतीत नेहमीच असं म्हणतो की माझं आत्मचरित्र कधी काळी मी लिहिलं तर ते अजिबात रंजक असणार नाही. याचं कारण माझ्या आयुष्यात अजिबात स्ट्रगल नाही. म्हणजे तो अशा अर्थाने की जेव्हा मी हे नाटक स्वाती चिटणीस आणि मोहन आगाशे यांना वाचून दाखवून त्यांनी करायची तयारी दाखवली, हो, मला काहीही माहीत नाही की नाटकाला निर्माता लागतो म्हणजे काय लागतो, तो काय करतो, मला काहीच माहीत नव्हतं. एक दिवस योगायोगाने अशी घटना घडली की तुमच्या आणि आपल्या दोघांच्याही अत्यंत आवडती आपली मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या मुलीचं लग्न होतं मुंबईमध्ये. मला काही माहिती नाही. आणि त्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लता नार्वेकर आणि स्वाती चिटणीस या दोघी जणी आलेल्या होत्या. नेहमीच्या गप्पांच्या ओघात लता नार्वेकरांनी स्वाती चिटणीसांना विचारलं की नवीन काय करतेय स्वाती. तर स्वाती चिटणीसांनी सांगितलं की मी असं असं पुण्याचं एक नाटक घेतलंय. कुणाचं आहे? नवीनच लेखक आहे बाई, असं असं नाव आहे आणि मी ते करतेय. त्याचं पहिलंच नाटक आहे. कोण करतंय? तिने सांगितलं माझ्याबरोबर मोहन आगाशे आहेत. लता नार्वेकरांना थोडंसं आश्चर्य वाटलं. याचं कारण मोहन आगाशे त्यावेळेला व्यावसायिक नाटक करत नव्हतं. ते फक्त थिएटर अकॅडमीमध्येच प्रायोगिक हौशी स्तरावरच काम करत असत. तर लताबाई म्हटले हे मला जरा थोडंसं विशेष वाटतंय, कारण मी 2-3दा मोहन आगाशांना माझ्या एका नाटकासाठी विचारलं होतं आणि त्यांनी आपण व्यावसायिक नाटक करणार नाही असं सांगितलं होतं. तर तू सांगतेस ही गोष्ट खरी आहे का? स्वाती चिटणीस म्हणाल्या मला काय माहीत नाही, मला तो लेखक असं म्हणालाय बुवा. तर बाई म्हणाल्या मग त्याचा नंबर दे. तिने नंबर दिला आणि मला अजूनही आठवतंय त्या रिसेप्शनमधून दिलीप कोल्हटकर हे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्या मोबाईलवरून लता नार्वेकरांनी मला फोन केला होता की ही अशी अशी माहिती आहे, ही खरी आहे का? तर मी म्हटलं हो असं. आता हे 2 कलाकार मला म्हणाले तरी. तर बाई म्हणाल्या मग हे कोण प्रोड्यूस करतंय? तर मला आधी तो प्रश्नच कळला नाही की कोण प्रोड्यूस करतंय म्हणजे काय, कारण हे काही माहीतच नव्हतं की त्याच्या मागे निर्मिती ही इतकी डिफिकल्ट प्रक्रिया आहे. तर मी म्हटलं नाही असं काही नाही, आम्हीच करू काहीतरी. तर त्या म्हणाल्या कुणालाही देऊ नका, मी उद्या पुण्यामध्ये येते आणि या नाटकाबद्दल तुमच्याशी बोलते. दुसऱ्या दिवशी लता नार्वेकर पुण्यामध्ये आल्या. स्वरूप हॉटेलला आमची भेट झाली. त्यांनी नाटक ऐकलं, त्यांना आवडलं आणि त्या म्हणल्या मी हे नाटक प्रोड्यूस करते आणि त्यांनी ते नाटक प्रोड्यूस केलं. त्यामुळे मला माहीतच नव्हतं हे की आपल्याला एक एवढा मोठा निर्माता मिळाला आहे, हे एवढे मोठे कलाकार मिळालेत म्हणजे नेमकं काय झालंय. आणि ते नाटक रंगमंचावर आलं, ते मोठ्या प्रमाणात रिसीव्ह झालं, त्याची परीक्षणं खूप चांगली आली. दिल्लीला जो राष्ट्रीय नाट्य महोत्सव असतो त्याच्यात मराठीतलं नाटक म्हणून ते निवडलं गेलं. आणि तेव्हापासून मी मगाशी म्हटलं तसं मला असं कधीच वाटत नाही की समीक्षक आपल्यावर अन्याय करतात, ते काय कुणालाही झोडतात किंवा त्यांचे, असं मला कधीच वाटलं नाही. कारण मी कुणीही नसताना माझ्याविषयीच्या परीक्षणात जे काही चांगलं वाईट होतं ते लिहिलं गेलं. आणि अनेकदा मी त्या परीक्षणांचा जेव्हा विचार केला तेव्हा मला काही वेळा असं वाटलंही की नाही हे मुद्दे बरोबर आहेत. आणि मी म्हटलं तसं की ते चांगल्या रीतीने रिसीव्ह झालं. मोहन आगाशांचा PR हा सर्वश्रुत असल्यामुळे विविध क्षेत्रातल्या अनेक नामांकितांनी येऊन ते नाटक पाहिलं आणि त्यातल्या अनेकांनी आवर्जून मला भेटून माझं कौतुक केलं. किंवा मी प्रत्येक प्रयोगाला नसतो, अनेकदा नटांच्याकडे जेव्हा कौतुक लेखनाबद्दल केलं जातं तेव्हा ते नट आवर्जून मला कळवतात. तुम्ही तर ते नेहमीच मला कळवता. त्यामुळं मी म्हटलं तसं की हे सगळं नाटक हे काहीतरी खूप छान गोष्ट आहे असं माझ्या मनात नेहमी असतं की, आणि त्याची मला इतकी आवड आहे की मी अनेकदा बरेच दिवस नाटक पाहिलं नाही तरी सुद्धा मी एखाद्या थिएटरला, बालगंधर्वला, शिवाजी मंदिरला जाऊन नुसताच मेकअप रूम मधून जाऊन सुद्धा तो वास मला खूप आवडतो. मेकअप रूमला जो एक विशिष्ट वास असतो, कारण ही एक छान गोष्ट आहे असं माझं कायमचं मत आहे. आणि त्या पहिल्या नाटकापासून मला हा मात्र कॉन्फिडन्स आला की अरे आपण लिहितोय ते लोकांना आवडतं
आपण लिहितो त्याला निर्माते मिळतात, चांगले चांगले कलाकार त्याच्यात काम करायला उत्सुक असतात. एखादा निर्माता आपल्या 60-70 पानावर काही लाख रुपये लावतो, ही केवढी मोठी जोखीम तो पत्करत असतो, हे मात्र मला फार मोलाचं वाटतं. ह्या नाटकाने किंवा एकूणच नाटक या विषयाने तुला काय आणखीन कुठला आनंद दिला? म्हणजे त्याच्यापूर्वी लग्नापूर्वी झालं तुझं हे नाटकामध्ये पदार्पण, की कसं काय, केव्हा लग्न केव्हा झालं? नाटकात लग्न मी इंजिनिअरिंग कॉलेजला असताना एक एकांकिका बसवली होती पुरुषोत्तम करंडकला. बरं. त्याच्यात मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे मी फारसा ईश्वराविषयी कन्फ्युज्ड असलो तरी जगात देव आहे याचं ते एक उदाहरण आहे की मलाच दिग्दर्शनाचं अवॉर्ड दिलं होतं. आणि त्या एकांकिकेत मला माझी बायको जी पुढे झाली प्राची ती भेटली. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला फारशा मुली त्यावेळी नसायच्या. प्राची इंजिनिअरिंगलाच होती? हो, तिने सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि आम्हाला मुलीच मिळत नव्हत्या एकांकिकेला. तर काय करायचं, तर आपल्या नंतर जी बॅच आलेली आहे त्या प्रत्येक वर्गामध्ये मी गेलो आणि आम्हाला नाटक करायचंय आणि मुली मिळत नाहीयेत, तर तुम्ही ज्यांना उत्सुक असतील त्यांनी येऊन नाटकात काम करावं. तर ते प्राची नाफडे तिचं माहेरचं नाव, ती एकांकिकेत आली. तिने आयुष्यात तेवढी एकच एकांकिका केली. तिथे आमचं प्रेम जमलं. त्याच्यानंतर लग्न झालं. सुदैव असं की माझ्या सासूरवाडीची फॅमिली मला अशीच अत्यंत सांस्कृतिक कलांची, सगळ्या वाचनाची, सगळ्याची आवड असलेली, प्रोत्साहन देणारी, बायको ही तशीच. आणि आपल्यासारख्या बहुसंख्य नाटकवाल्यांचं जे असतं की आपण फक्त लग्न करतो, संसार त्याच करतात, तसंच ती अवस्था आहे. आणि त्यामुळे हे सगळं, म्हणजे एकीकडे तिच्यासारखी पत्नी, अशी सासूरवाडी, एकीकडे घरचे, आणि नाटकात तुम्ही स्वाती चिटणीस, मोहन आगाशे, रीमा अशी भेटलेली मित्रमंडळी, ह्याच्यामुळे हे सगळा प्रवास चालू आहे. हे सगळं होण्याकरता म्हणजे ही तशी मी तरी याला ईश्वरी वगैरे काय म्हणणार नाही. याच्या पाठीमागे मूळ जे आहे, म्हणजे एक म्हण आहे आपल्यामध्ये की आडात असलं पाहिजे तर ते पोहऱ्यात आहे. तर ते आडात आहे याची जाणीव जेव्हा आमच्या सारख्यानं होते तेव्हाच आम्ही ताबडतोब तयार होतो. बरोबर. तर आता तुला आजपर्यंत मला आवडेल ते, मला अजूनही ते माहिती नाहीये, तू मला जरा ते सांग की नकळत सारे घडले हे नाटक तू माझ्याकडे घेऊन येण्याकरता तू असं म्हणलास की मी खूप वर्ष तुमच्या, ते काय नेमकं काय जरा? नकळत सारे घडले हे नाटक मी लिहिलं आणि त्यानंतर असं झालं की मला त्या नाटकात तुम्ही भूमिका करावी असं मला वाटत होतं. अर्थात ते मराठीतल्या प्रत्येक लेखकालाच वाटणार की आपल्या नाटकात कधी ना कधी विक्रम गोखले यांनी काम करावं. आणि त्याआधी माझं सावर्रे हे एक नाटक झालं होतं, त्यामुळे काही मंडळींशी थोडासा परिचय झाला होता. तेव्हा मी पुण्यातच होतो, त्यामुळे मुंबईशी फार असा कनेक्ट, बरं मी असा कुठल्या ग्रुपमधलाही नाही, टिपिकल जे आपले नाटकवाल्यांचे ग्रुप आहेत तसे. त्यामुळे मी काही काही मंडळींशी असं बोलत होतो की अरे मला विक्रम गोखल्यांना भेटायचं आहे, मला त्यांना हे नाटक वाचून दाखवण्याची इच्छा आहे. आणि पुढे जाऊन माझ्या ते लक्षात आलं की त्यातल्या अनेकांचे हितसंबंध त्यात गुंतलेले असल्यामुळे असेल, परंतु मी तुमच्यापर्यंत पोहोचू नये असा काही मंडळींचा प्रयत्न होता. मला थोडंसं असं सांगण्यात आलं की तुम्ही खूप व्यस्त आहात, तुम्ही आता नाटकाला वेळ देऊ शकणार नाही. बरं, दुसरीकडे मी त्यावेळेला मला जर नीट आठवत असेल तर तुमचं आणि मकरंद राज्याध्यक्ष हे नाटक त्यावेळेला जोरात चालू होतं. आणि समहाऊ मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यात अनेक प्रकारचे अडथळे येत होते. आता या सगळ्यावर करायचं काय? कारण अगदी फ्रँकली सांगतो, आजही थोडंसं कमी झालंय, पण त्यावेळेला तर तुमचं नाव, व्यक्तिमत्व, एकूण तुमचं कर्तृत्व ह्याचा प्रचंड दबदबा असल्यामुळे एक दडपण होतं की आपण पटकन बालगंधर्वात प्रयोगाला जावं आणि तुम्हाला भेटावं, असं काही माझं धाडसच होत नव्हतं. मग काय करायचं, तर पहिल्या नाटकाचे सगळे प्रयोग चालू असताना त्यात स्वाती चिटणीस काम करत होत्या आणि त्यांनी आणि तुम्ही एकत्र काही वर्षांपूर्वी संकेत मिलनाचं हे अतिशय गाजलेलं नाटक केलेलं होतं. तर मी एक दिवस त्यांच्याकडे भितभीत विषय काढला. भितभीत कारण त्यांची माझी अशी काही त्यावेळेला मैत्री नव्हती. मी म्हटलं वा असं असं आहे आणि हे नाटक मला विक्रम गोखल्यांच्या पर्यंत वाचायला पोचवायचं आहे, पण मी असं असं ऐकतोय त्यांच्याबद्दल, त्यामुळं मला काय धाडस होत नाही माझं, तर काय करू मी? आणि त्यांनी पहिल्यांदा मला हे स्पष्ट सांगितलं की तू कुणाचं काहीही ऐकू नकोस. विक्रम गोखले
हा हाडाचा थिएटर पर्सन आहे. म्हणजे मी कोट करतोय त्यांना, एक्झॅक्ट वर्ड्स त्यांचे. हो असेल नाही असेल ते त्या क्षणी तुला उत्तर देऊन सांगतील. ते कधीही तुला कुठल्याही स्वरूपाचा त्रास देणार नाहीत, कुठल्याही स्वरूपात तुझं काम लटकेल असं वागणार नाहीत. आणि तू बाकी कसलाही विचार करू नकोस, तू माझ्याबरोबर चल. तुम्हालाही आठवत असेल, मला घेऊन त्या पार्ल्याला तुमचं ऑफिस होतं त्यावेळेला, गुलाब अपार्टमेंट्स, रमा गुलाब अपार्टमेंट्स असं बिल्डिंगमध्ये. आणि तिथे पहिल्यांदा आम्ही तुम्हाला येऊन भेटलो. तुम्ही दुसऱ्या क्षणी मला सांगितलं की ठीक आहे, अमुक अमुक दिवशी माझ्या फार्म हाऊसवर येऊन त्याचं वाचन करू. आपण तुमच्या फार्म हाऊसवर भेटलो. त्या क्षणी तुम्ही मला सांगितलं की मी हे नाटक केलं. पुढे काही महिन्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन ते नाटक आलं. त्याचे 750-800च्या आसपास प्रयोग तुम्ही केले, जगभर तुम्ही प्रयोग केलेत. आणि पहिलं ज्याला मोठं व्यावसायिक यश असं ज्याला म्हणतात, आणि एक यशाच्या बरोबरीने हा जो आनंद असतो की आपल्या आवडीच्या कलाकारांनी आपल्या नाटकात काम करावं, ते समाधान मला बहुतेक नाटकात मिळालं, ते त्याही नाटकात मिळालं. व्हेरी गुड. तुला आतापर्यंत पुरस्कार खूप मिळालेले आहेत, मला माहिती आहेत. परंतु सिंधुताईंनी काय उद्गार काढले होते मिसेस कानेटकरांनी? हां, नाही, पुरस्कार मला बहुतेक मराठीतले सगळे पुरस्कार मिळालेले आहेत एव्हाना लिखाणापर्यंत. पण पुरस्कारांच्या बद्दल माझं असं मत आहे की त्या क्षणी जी कमिटी असते 4, 5, 6 माणसांची, त्यांची ती वैयक्तिक आवड आहे. आपण त्यांनी फार हुरळूनही जाऊ नये. आणि म्हणजे जसं आत्ताचं आपलं नाटक चालू आहे दिल अभी भरा नाही, तुम्ही स्वतः काही काळापूर्वी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली होती. मी हे नाटक तुमच्याकडे वाचलं आणि तुम्ही म्हणालात की नाही मला हे करायला आवडेल, मी माझी प्रतिज्ञा मोडून मी हे काम करतो. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काही असू शकत नाही. आता एखाद्या 5 मेंबर्सच्या कमिटीला उद्या असं वाटलं की हे नाटक चांगलं नाहीये, तरी देखील मी ते फार सिरियसली घेत नाही. मग की ठीक आहे ना. हे तर झालं असं की नकळत सारे घडले नाटकानंतर मला वसंतराव कानेटकरांच्या पत्नी सिंधुताई कानेटकर यांचा नाशिकहून फोन आला. त्या मला म्हणाल्या की मी प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ या कानेटकरांचे जे 2 जिवलग होते त्यांच्याशी बोललेली आहे आणि मला हे नाटक पाहून तुमचा सत्कार करायचा आहे. अच्छा. तर सिंधुताई कानेटकरांनी हे म्हणणं याला माझ्या लेखी अर्थ अशासाठी होता की त्या स्वतः एक अत्यंत चांगल्या लेखिका आहेत, त्यांच्या नावावर काही चांगली पुस्तकं आहेत. आणि वसंत कानेटकरांच्या सारखा इतका मोठा नाटककार यांच्या नाट्य लिखाणात सिंधुताईंचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. अच्छा. म्हणजे त्या कानेटकर सांगत आणि त्या लिहून घेत एवढाच तो सहभाग नव्हता. कानेटकर त्यांच्याशी सतत चर्चा करत असत आणि ती चर्चा बाउन्सिंग बोर्ड ज्याला समीक्षेमध्ये म्हणतात तशा स्वरूपाचं काम त्यांनी केलेलं होतं. अच्छा. तर झालं असं की सिंधुताई कानेटकरांनी मला नाशिकला बोलवलं. माझ्या सत्काराचा सोहळा ठरवला. एक मोठी घसघशीत रक्कम त्यांनी मला दिली. एवढंच नव्हे तर त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्या असं म्हणाल्या की तुम्ही मला वसंतरावांचे उत्तराधिकारी आहात असं वाटतं. अरे वा 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 वा. सॉरी, पण हे त्यांचे शब्द खरे ठरावेत एवढी कामगिरी मी अजून करू शकलेलो नाही. आणि महत्वाचं म्हणजे कानेटकरांचे अपुरे राहिलेले प्रकल्प, त्यांनी काही नाटकांच्या विषयांच्या काढलेल्या नोट्स, आणि कानेटकरांनी तू तर चाफेकळी नावाच्या नाटकाचं स्वतः वाचन केलेल्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. हा सगळा संग्रह त्यांनी त्या निमित्ताने बक्षीस म्हणून माझ्या सुपूर्त केला. अरे वा वा. आणि मला बाकीच्या कुठल्याही अवॉर्डपेक्षा हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. प्रश्नच नाही. एक पुन्हा एकदा विश्रांती घेऊया आणि मग तुझ्या हिंदी चित्रपटाकडे वळूया. जरूर मित्रांनो, आपण थोडीशी विश्रांती घेणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा भेटतो, गप्पा गोष्टी करतो शेखर ढवळीकर यांच्याबरोबर. तोपर्यंत कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू सह्याद्रीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी करतो आहोत शेखर ढवळीकर यांच्याबरोबर. प्राची मग आता काय करते आहे, कुठे आहे? प्राची गेली 8-8.5 वर्ष ती ऑस्ट्रेलियामध्ये असते. अच्छा, याकरता तू दर 4 महिन्यांनी तिकडे जातोस, इकडे येतोस? परत जाये चालू असते. ती माझी बायको आणि मुलगी दोघी ऑस्ट्रेलियात असतात. तुझ्या मुलीचं नाव काय? सावनी. हा. ती आता तिथे काय? तिचं आता 12वी पूर्ण झालं आणि ती तिथे कॅनबेरा युनिव्हर्सिटीमध्ये, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकते आहे. आणि त्या दोघी तिकडे असतात.
4 महिने मी तिकडे जातो, 2-3 महिने त्या इकडे येतात. अच्छा, असं चालू आहे. व्हेरी गुड. फरारी की सवारी हा सिनेमा तू लिहिला आहेस, तर त्याच्याबद्दल तुला थोडक्यात काय सांगशील? फरारी की सवारी हा सिनेमा खरं तर राजकुमार हिरानी जे आत्ताचे अत्यंत आघाडीचे दिग्दर्शक आहेत, त्यांच्या पहिल्या ज्या 2 फिल्म्स होत्या, मुन्नाभाई MBBS आणि लगे रहो मुन्नाभाई, ह्या पाहून मी खूपच प्रभावित झालेलो होतो. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की या दिग्दर्शकाबरोबर आपल्याला काम करायला मिळावं. आता त्यांच्यापर्यंत कसं पोचणार, तर लगे रहो मुन्नाभाईमध्ये गांधींची भूमिका आपले सगळ्यांचे आवडते दिलीप प्रभावळकर यांनी केली होती. त्यामुळे मी दिलीप प्रभावळकरांना अशी विनंती केली की तुम्ही माझी आणि राजकुमार हिरानींची गाठ घालून द्याल का. आणि त्यांनी ताबडतोब माझी त्यांची गाठ घालून दिली. राजकुमार हिरानींशी माझं काही दिवस बोलणं होत होतं. त्याच्यातून त्यांनी थोडासा अंदाज घेतला की काय कितपत हा पाण्यात आहे. आणि ते बघून त्याच्यानंतर त्यांनी मला विधू विनोद चोपडांच्याकडे या चित्रपटाच्यासाठी रेकमेंड केलं. राजकुमार हिरानींच्या बरोबर मला हा चित्रपट लिहिण्याची संधी मिळाली. तो सिनेमा आला, चांगला चालला, गाजला वगैरे वगैरे. आणि तिथून खरं सांगायचं तर मी राजकुमार हिरानींच्या संपर्कात आलो. आजही अनेक प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र भेटत असतो, बोलत असतो. आणि तिथून चित्रपटासाठीचं लेखन हा खरं तर किती गंभीर प्रकार आहे, हा कशा पद्धतीने नाटकापेक्षा वेगळा आहे आणि त्याचा अभ्यास करून त्यात आपल्याला अजून भरपूर काम करायचंय आणि ते कशा पद्धतीने करायचंय ह्याची जाणीव मला राजकुमार हिरानींच्या मुळे झाली, हे मात्र मान्य करायला पाहिजे. स्क्रीन प्ले रायटिंगवरती मग वाचतोयस का काही? हो, स्क्रीन प्ले रायटिंगवरती अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये काही पुस्तकं नाही आहेत लिखाणाबद्दल, परंतु इंग्रजीमध्ये त्याच्यावरती खूप चांगली पुस्तकं आहेत. आणि अनेक चांगल्या चांगल्या चित्रपटांच्या संपूर्ण संहिता तिथे प्रकाशितही होत असतात. पुस्तक रूपानेही त्या अवेलेबल होत असतात. इंटरनेटवर तर आता सगळंच अवेलेबल आहे. अशा अनेक मार्गाने तो अभ्यास चालू आहे. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर हिंदी फिल्म इंडस्ट्री ऑल्सो. यापुढे नाटक जेव्हा तू करशील त्यावेळेला काय विषय यापुढे तुझ्या डोक्यात असेल? तसे विषय अनेक आहेत, परंतु 1-2 आता जे अगदीच हातात घेतलेले आहेत किंवा ज्याच्यावर थोडंसं काम चालू आहे, असे 2-3 महत्त्वाचे विषय आहेत. एक मला असं वाटतं की मला कुठेतरी राजकीय हिंसाचारावर काहीतरी लिहायचं आहे. जो विषय बरेच दिवस माझ्या डोक्यात आहे की ज्या प्रमाणात राजकारणात सहजपणे भावना भडकून हिंसाचार होतो, त्या राजकीय हिंसाचाराबद्दल मला काहीतरी लिहायचं आहे. म्हणजे तो पार नक्षलवादापासून ते अगदी गल्लीपर्यंत, छोट्यातल्या छोट्या साधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा 2 कार्यकर्त्याच्या गटात काहीतरी होतं आणि सहजी हत्या होतात. तर हा विषय कुठेतरी नजीकच्या काळात लिहावा असं माझ्या डोक्यात आहे. एक सुजाण नागरिक, सुविद्य लेखक, एक इंजिनियर आणि उच्च शिक्षित माणूस, तरुण माणूस म्हणून तुझ्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतातल्या राजकारणाविषयी काय अपेक्षा आहेत, काय बदल अपेक्षित आहेत? खरं तर जे आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहेत तसेच ते बदल आहेत, पण मला कुठेतरी असं वाटतं की बाकी सगळे निकष बाजूला सारून आता प्युअरली मेरिट बेसिसवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे जे आधुनिक काळात जगात सगळीकडे घडताना बाहेर आपण पाहतो, आणि हा संबंध फक्त मेरिट एवढ्या छोट्याशा विषयापुरता नाही आहे. आपण अनेकदा असं म्हणतो की महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर एखाद्या विशिष्ट विभागाचा माणूस मंत्री किंवा मुख्यमंत्री झाला आणि एखादा प्रकल्प तिथे गेला, तो असं का होतं? त्या प्रकल्पाची म्हणून काही मेरिट आहे की नाही की तो कुठं व्हावा? इथपासून सर्व गोष्टी मला असं वाटतं की त्या मेरिट बेसिसवर व्हाव्यात. म्हणजे तिथं मग घराणेशाहीचाही विषय येतो, एखाद्या प्रकल्पाचाही विषय येतो किंवा इतर सगळेच विषय. आणि दुर्दैवाने मला असं वाटतं की आपल्याकडे मेरिट सोडून इतर अनेक विषय प्रिव्हेल होतात. मग ते कधी धर्माचे असतील, कधी जातीपातीचे असतील, कधी नात्यागोत्याचे असतील, कधी अन्य काही प्रादेशिक वादाचे असतील. पण आता कुठेतरी ते थांबायला पाहिजे. तू जर झाला नसतास इंजिनियर आणि नाटककार सुद्धा, तर दुसरं काही होऊ शकला असतास का किंवा झाला असतास का? नाही, मी खरं तर इंजिनियर नाहीच आहे. म्हणजे मी असं कधीच म्हणत नाही. आणि याच्याबद्दल आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. जयवंत दळवींनी एका लेखात एक फार सुंदर उल्लेख केलेला आहे की मराठी माणसाचे खरे आवडते धंदे 2च, एक वृत्तपत्राचा संपादक, नाहीतर दुसरा शिक्षक.
कारण दोन्हीत दुसऱ्याच्या चुका काढता येतात. तर ह्या दोन शिवाय म्हणजे मला हे दोन व्हायला आवडलं असतं आणि तिसरं आवडलं असतं सायकॅट्रिस्ट बनायला. व्हेरी गुड. पण आता ते जरा कठीण आहे, पण ह्या 3 गोष्टी मला आवडल्या असत्या. काही सामाजिक उपक्रमामध्ये तू आहेस सहभागी किंवा कधी विचार केलायस व्हावं पुढे कधी असं? या ना त्या मार्गाने मी असोसिएटेड असतो, परंतु कदाचित माझी ती मर्यादा असेल. मला खूप मोठ्या समूहाशी असं कनेक्ट होता येत नाही किंवा संस्थात्मक पातळीवर कनेक्ट होता येत नाही. माझी मर्यादा ही आहे की मला व्यक्तिगत अडीअडचणी कळतात आणि त्या लेव्हलवर मला जितकं काही शक्य आहे तेवढं करायचा मी प्रयत्न करतो. हल्ली गल्लोगल्ली ही जी नाट्य प्रशिक्षण शिबिरं भरतात किंवा शाळा उघडलेल्या असतात, त्याच्याबद्दल काय मत? नाही, त्यातल्या अनेक ठिकाणी मी स्वतः मला बोलवलेलं असल्यामुळे मी जाऊन आलेलो आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं एखाद दुसरा अपवाद वगळता ते सगळं थांबायला पाहिजे, कारण त्यांनी नुकसान जास्त होतंय. म्हणजे येणारे पालक सुद्धा जसं क्रिकेटच्या ग्राउंडवर येतात आणि क्रिकेट कोचना सांगतात की 2 वर्षात याला सचिन तेंडुलकर बनवा, ते तसं शक्य नसतं. आणि तो तुमचा मुलगा आहे, तो तुम्ही शेअर नाही घेतात जो आज भाव कमी आहे आणि 2 वर्षात त्याचा शेअर वाढावा. तर प्रशिक्षणाच्या नावाखाली जे प्रशिक्षण देणारे आहेत तेही फार काही तज्ज्ञ आहेत अशातली परिस्थिती नाही. येणाऱ्यांची अपेक्षा सुद्धा अमिताभ बच्चन स्टारडमची सगळी आहे. आणि बऱ्याचदा यशस्वी झालेल्या माणसांनी किती अपरंपार कष्ट केलेले असतात, त्यांची किती मेहनत असते, त्यांच्याकडे किती आपली गुणवत्ता चमकवण्यासाठी त्यांनी किती किती प्रकारे अभ्यास केलेला असतो, ह्याची जाणीव न देता केवळ ज्याला आपण शॉर्टकट्स म्हणतो त्याचा आधार घेतला जाऊन इथे एक भ्रामक चित्र तयार केलं जातं अशा शिबिरातनं, असं मी पाहिलंय. आपण आता एक पटपट प्रश्न उत्तर वगैरे तो खेळ रॅपिड फायर. लेखनाची आवडती जागा? घरातलं डायनिंग टेबल. आवडतं व्यक्तिमत्व राजकारणातलं? महात्मा गांधी. क्रीडा? सचिन तेंडुलकर. सामाजिक कार्य? महात्मा फुले. राज कपूरचा सर्कसवरचा चित्रपट कुठला? मेरा नाम जोकर. तुझ्या पहिल्या नाटकाचा प्रयोग कुठे झाला? मुंबईत शिवाजी मंदिरला. दुनियादारी कादंबरीचे लेखक? सुहास शिरोळकर. ऑस्कर मिळालेले भारतीय गीतकार? गुलजार स्लमडॉग मिलियनेअरसाठी. तुझे आवडते नाटककार? विजय तेंडुलकर. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सध्याचे? विनोद तावडे. आवडता दिग्दर्शक नाटकातला? गगनविहारी बोराटे. सिनेमातला? ऋषिकेश मुखर्जी आणि राजकुमार हिरानी. तू सर्व विषयात उत्तम 100 पैकी 100 मिळालेले आहेस. शेखर, तू आमच्याशी बोलण्याकरता, आमच्या प्रेक्षकांशी तुझे विचार शेअर करण्याकरता वेळ काढलास आणि आज इथे दूरदर्शनवर आलास, त्याकरता मी व्यक्तिशः तुझे आभार मानतोच. परंतु आमच्या दूरदर्शनच्या ह्या कार्यक्रमाचे जे निर्माते आहेत निरंजन पाठक, त्यांच्यातर्फे आणि आमचा हा सगळा चमू आहे, आमची जी टीम आहे, त्यांच्यातर्फे मी तुझे मनपूर्वक आभार मानतो. तू माझ्यापेक्षा वयाने जरी लहान असतास तरी हे तू काम चांगलं केलेलंच, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी तू तुझं नाटक बघणारा जो प्रेक्षक आहे महाराष्ट्रातला त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेस. तिथेच बसून राहा. ह्याच्यावरती ह्या कार्यक्रमासंबंधी तुझं काय मत झालेलं आहे ते जरूर मला आवडेल. थोडक्यात तू लिहून काढ आणि तारीख घालून सही कर. तुझा फोटो मी इथे लावणार आहे. हो.